गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्या सुमधुर आवाजामुळे भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. यामुळे लता दीदींच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनेक घटना कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. लता दीदींच्या अशाच काही आठवणी औरंगाबाद येथील प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांनी उजाळा देत आतापर्यंत दीदींचे कधीच न समोर आलेले फोटो प्रसिद्ध केले आहेत. नेमका त्यांचा हा अनुभव कसा होता त्यांच्याच तोंडून जाणून घेऊयात. 8 डिसेंबर 2004 ही गोष्ट. मी जस्ट पुण्यावरून एका इंडस्ट्रियल शूट करून औरंगाबादला पोहोचलो होतो 6-6:30 वाजता. आणि 7-7:30 वाजता आमचे मित्र आहे गजेंद्र आरे, डायरेक्टर आहे मोठे मराठीतले, त्यांचा फोन आला. किशोर म्हणे उद्या आपल्याला लता दीदींचा एक अल्बम शूट करायचा आहे, त्यातल्या तुला फोटोग्राफी करायची, तू ताबडतोब निघून ये. मला वाटलं तो मजाक करतो आहे, आपल्याशी गंमत करत असेल. त्याला परत विचारलं, म्हटलं गजेंद्र काय? नाही यार खरंच म्हणे मी गंमत करत नाही आहे, तू खरंच ये उद्या आपल्याला सकाळी खडकवासला धरण आहे, तिथे गेस्ट हाऊस आहे, तिथे जायचं आहे, तू 6 वाजेपर्यंत तिथं पोच. म्हटलं ठीक आहे. जिथे शूट होतं आमचं खडकवासला धरणाजवळ, तिथं गेलो. आम्ही हात जोडून नमस्कार, आमच्यापेक्षा जास्त त्या वाकल्या नमस्कार करताना. जे आम्हाला पण हे वाटायला लागलं, बाबा एवढी मोठी व्यक्ती असून ती आपल्यापेक्षा जास्त वाकून नमस्कार करते. म्हणजे आणि खरं सांगायचं म्हणजे त्या एक तर भीती पण खूप होती, एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर आपण उभं आहे, म्हणजे विश्वास वाटतच नव्हता पहिली गोष्ट, जे आपण खरंच दीदीसमोर उभे आहे. मग थोडं हळू बोलण्यात थोडंसं वातावरण थोडं शांत झालं. सगळं झाल्यानंतर काय मला वाटतं 10-10:15 वाजता मग शूटिंग सुरू झालं. कंटिन्यू शूटिंग चालू होतं, रेकॉर्डिंग चालू होतं. त्याच्यानंतर आमचे कॅमेरामन असो किंवा डायरेक्टर असो, ते एक शॉट सांगत होते दीदीला, ते एखाद्या नवीन व्यक्तीसारखं सगळं ऐकून घेत होते. आणि परत विचारत होते, मी इकडून जाऊ का, इकडून गेलं तर कसं येईल, मग कॅमेऱ्याचा अँगल कसा येईल, माझा चेहरा दिसेल का. जे माझं तेवढ्या वेळेमध्ये माझं फोटो क्लिक करणं सुरू होतं. म्हणजे मी एकसुद्धा क्षण सोडत नव्हतो. कोणत्याही अँगलने जिथं मला मिळेल त्या अँगलने मी फोटो शूट करत होतो. डिजिटलवर शूट करत होतो, निगेटिव्हवर शूट करत होतो, ब्लॅक अँड व्हाईट होतं ते त्याच्यावर शूट करत होतो. हे चालू असतानाच एक गाणं चालू असताना मी शूट करत होतो. तेवढ्यात त्यांची जीभ असे दाताखाली अडकली बोलता. तर मला एकदम त्याने असा हात लावला, म्हणे सॉरी. ते झालं. मग केल्यानंतर मला शॉर्ट संपल्यानंतर परत आले, म्हणे किशोर जीभ आली ना. म्हटलं हो तिथे आली होती, त्याच्यामध्ये दाखव मला. म्हणजे एवढं बारीक गोष्टी त्या बघतसुद्धा होत्या. ते झाल्यानंतर जेव्हा आमचा लंच आमचं झाल्यानंतर त्या थोड्याशा अशा एका साईडला जाऊन ध्यानस्थ बसल्या, तिथे कुंड्या वगैरे ठेवलेल्या होत्या, पुन्हा हिरवगार होतं, आणि ते ध्यानात असा हात करून बसलेल्या होत्या. आता मला ते दिसलं दूरून, म्हटलं नाही यार हे शॉट घ्यायचे. मग मी झूम लेन्स लावून मी शूट करत होते. पण त्याचा आवाज त्यांना गेला. कॅमेरा क्लिक करताना क्लिकचा जो आवाज होतो, ते 2 सेकंदासाठी त्यांनी डोळे उघडले, माझ्याकडे पाहिलं, स्माईल केलं थोडं सेकंद, परत ध्यानात. मग मी थोडं बाजू सरकून गेलो आणखी. मला वाटलं माझ्यामुळे त्यांना डिस्टर्ब झाला असेल. पण ते झाल्यानंतर उठून आल्या. किशोर आल्यानंतर मला विचारलं, किशोर फोटो चांगले आले. आणि एवढ्या वेळेत त्यांना माझं नावसुद्धा माहिती होतं, नावं घेऊन बोलत होते. म्हणजे मला त्याचं एक आश्चर्य वाटत होतं. तर त्यांनी ते फोटो बघितले, मला दाखव म्हणे फोटो बघितले. मग आणि तेव्हा माझ्याकडे डिजिटल कॅमेरा जस्ट नवीन आलेले होते, डिजिटल कॅमेरा. तेव्हा त्यांनी त्याबद्दल कॅमेऱ्याबद्दल पण सगळं माहिती विचारली, याच्यात निगेटिव्ह कसे असते, फोटोग्राफ कुठं सेव्ह होतो, आपण अगोदर निगेटिव्ह रोल होते, ते मग रोलच्या जागेवर हे कसं काय होतं, म्हणजे त्याचे सगळे फंक्शन त्यांनी मला विचारून घेतले. सुशील राऊत, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.